नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट केलेला आहे। तर आम्ही आज आलेलो आहोत हुरडा पार्टीला। आम्ही हुरडा पार्टीला लालवाडी येथे आलेलो आहोत। तुम्ही जालन्याच्या किंवा अंबडच्या जवळपासचे असाल तर तुम्हाला माहिती असेल। खूप छान असं वातावरण होतं तिथलं। तुम्ही बघू शकता इथे मी बाहेरच्या गेट पासून व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली आहे। तर आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत। तर केवढा मोठा परिसर आहे तो। आम्ही सर्वजण आत चाललेलो आहोत। खूप असं हिरवगार छान वाटत होतं तिथे। सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलो होतो। सकाळी त्यांनी छान तिथे देवाचे गाणे लावलेले होते। तिथे पोहोचल्यानंतर मुलं थोडेसे खेळले। तुम्ही बघू शकता आम्ही आता आत चाललेलो आहोत। आत पोहोचलोय। इथे छान त्यांनी ट्रॅक्टरची अशी ट्रेन बनवलेली आहे। छान असे डब्बे जोडले ट्रॅक्टरला। सकाळी खूप असं प्रसन्न वाटत होतं तिथे। छान अशी भक्तिगीतं लावलेले होते त्यांनी सकाळी। इथे सर्वजण आम्ही पोहोचलो आता। पोहोचल्यानंतर मुलं सरळ कॅरम खेळायला लागले। मस्त कॅरम खेळले ते। त्यानंतर इकडे ससे होते। सशांसोबतही खूप छान खेळले मुलं। खूप मजा वाटत होती त्यांना। त्यानंतर इथे गेल्या नाश्ता होता। नाश्ता अतिशय सुंदर होता। मिसळ पाव आणि पोहे होते। खूप छान अशी व्यवस्था होती तिथे। इथे चौरंग वगैरे पण आहेत जेवण करण्यासाठी। त्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसून इकडे बोटिंग वगैरे करायला गेलो। खूप मोठा असा परिसर आहे। ट्रेन मध्ये खूप असे छान गाणे लावलेले होते त्यांनी। जालन्याच्या अगदी जवळच आहे। लालवाडी, जालन्याच्या जवळ लालवाडी। त्यानंतर आम्ही तिथे बोटिंग वगैरे केली। छान असे फुलं होते, वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडं होती। मुलं तर खूपच खुश होते। आणि सेल्फी पॉइंट एवढे छान होते तिथे। खूप मस्त सेल्फी पॉइंट होते। इथे आम्ही सर्वांनी खूप छान फोटोज काढले। छान बैलगाडी वगैरे होती तिथे। सगळ्यांनी छान फोटोज काढले। छान बोटिंग वगैरे झाल्यानंतर मुलं छान आता इथे पाण्यात खेळत आहेत। रेन डान्स वगैरे पण होता तिथे। खूप मुलांनी खूप मस्ती केली।
सर्वजण बोटिंग करून आल्यानंतर इथे मुलं खूप पाण्यात खेळली. खूप मजा केली त्यांनी इथे पाण्यात. रेन डान्स वगैरे तेही होतं तिथे. त्यानंतर आम्ही क्रिकेट, फुटबॉलही खेळलो. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आम्ही फुल एन्जॉय केला. त्यानंतर 4:30 वाजता आम्ही तिथे जेवण केले. जेवणातही त्यांनी छान वरण बिट्टी वगैरे असं छान बनवलेलं होतं. तुम्ही जर जालन्याच्या जवळपासचे असाल तर एकदा नक्की जा. मातोश्री कृषी पर्यटन केंद्र लालवाडी.